मी आहे सध्या ठाण्यातील गोखले रोड या परिसरामध्ये आणि सकाळच्या सुमारास या ठिकाणी अर्जुन टावर च्या दुसऱ्या मजली भीषण आग लागली होती। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नसून या ठिकाणी अग्निशामक दलाचे 4 ते 5 गाड्या आल्या आहेत। त्यासोबत आपत्कालीन व्यवस्थापनचे अधिकारी व कर्मचारी देखील दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं की अग्निशामक दलाकडून आता आग आटोक्यात आली असून आता कूलिंगचं काम सध्या सुरू आहे। त्यासोबतच या परिसरामधील जे रहिवासी आहे ते देखील काही प्रमाणात चिंताजनक परिस्थिती होती। आता कुठेतरी ही परिस्थिती आता नियंत्रणात आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू। मॅडम, किती वाजता ही आग लागली होती? काय 7:15च्या दरम्यान आवाज यायला लागला। पाऊस पण होता त्यावेळेला आणि पूर्ण काळोख झाला। आम्हाला कळेच ना अगोदर काय झालंय ते, आणि फायर ब्रिगेडचे आवाज येत होते पण आम्हाला कळतच नव्हतं काय झालंय। कळेपर्यंत पूर्ण भडका उडाला त्याचा, आणि जेव्हा मोठी ज्वाळा बाहेर यायला तेव्हा आम्हाला कळलं की आग लागली। कोण अडकलं वगैरे होतं का तेव्हा? काय अशी माहिती वगैरे? वरती आहेत सगळे, वरती आहेत सगळे ते। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याशी काय सांगाल? कधी आग लागली होती? काय 6:45 बरोबर साधारणतः आग लागली आज सकाळी, आणि आतमध्ये 24 तास माणूस असल्यामुळे तो आत होता माणूस पण तो बाहेर पडला आणि फायर पटापट जास्त वाढत गेली। फायर ब्रिगेड बंब आले, त्यांना खरं तर 2 बाजूनी फायरला कव्हर करायचं होतं एक्सटिंग्विशिंग प्रोसेसला, एक त्या बिल्डिंगला त्या बाजूनी, एक या बाजूनी। पण या बाजूनी इकडनं फायर ब्रिगेड बंब आतच येऊ नाही शकला, त्यामुळे त्यांना तिकडनं थोडं ह्या बाजूनी कव्हर करायला थोडा वेळ जास्त गेला। खरं सांगायचं तर या बाजूनी आली असती तर खूप फास्ट आग कव्हरअप करता आली असती त्याला एक्सटिंग्विशिंग प्रोसेस, पण माणूस काही तिथे अडकलेला नव्हता त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही। पण ती आग लवकर कव्हर झाली असती तर फार वाचलं असतं, मे बी त्या लॅबचे नुकसान कमी झालं असतं। याच्यामध्ये मला अजून एक पॉईंट कव्हर करावा असं वाटतो की आता यांना फ्रंटेज होतं बिल्डिंगला आणि त्यांना दोन्ही बाजूनी ॲटलिस्ट फायर ब्रिगेड बंब आत जाण्याची सोय होती। आज जर का तुम्ही थोडंसं इथलं कव्हर केलं तर इथे ह्याच आपल्या जस्ट त्याच्या बाजूची गल्ली आहे, ह्याच्यामध्ये ही 8 मजली बिल्डिंग नवीन होती आहे, ही 7 मजली बिल्डिंग। ह्या दोघांना एंट्रन्स आहे फक्त 10 फुटाचा। त्या व्यतिरिक्त त्याच्या बाजूला हे जे कन्स्ट्रक्शन आहे मलाबारचं, ते अनऑथराइज्ड आहे। त्याला कोर्टाची ऑर्डर आहे की 10 फूट इथनं तोडायला पाहिजे, त्याच्यावरती कोर्टाची ऑर्डर जुमानली जात नाही आहे। वरती अजून अरेरावी, शिरजोरी, दादागिरी अशी चालली की त्याच्या मागे अजून एक कन्स्ट्रक्शन त्यांनी चालू केलेलं आहे, ते पण अनऑथराइज्ड आहे, त्याला पण 7 मजली बिल्डिंग। आता ह्या इथले कुठेही जर का आग लागली तर आपण काय सोय करणार? त्यांच्या सेफ्टी या लोकांच्या सेफ्टीसाठी आपण काय सोय करणार गव्हर्नमेंट? तर याच्यासाठी इमिजिएट ॲक्शन झाली तर ह्याच्यावरनं तरी आपण शहाणपणा शिकावा। TMC ह्याच्यावर सिरियसली काम करावं। आमची कमिटी त्याच्यावर गेले 3 महिने फॉलोअप करते, TMCकडनं प्रॉपर ॲक्शन होत नाही आहे। सो ह्या आगीच्या बाबतीवरनं जो काही झालेला विषय त्याच्यावरनं आपण बाकीचे पण जिथे जिथे असे प्रॉब्लेम आहेत त्या सगळीकडे इमिजिएट ॲक्शन घेऊन शहाणपणा शिकावा, ही एक रिक्वेस्ट राहील आमच्या सगळ्या सोसायटीवाल्यांची। आणि अशाच प्रकारे या अर्जुन टावर परिसरामध्ये या 3ऱ्या मजल्यावर आग लागली होती आणि ही आग आता आटोक्यात आली आहे। आणि दुसरी बाजू बघतात ह्या 3ऱ्या मजल्यावर पॅथॉलॉजी लॅब असल्याचं आता कळतंय आणि आता ही आग आता विझवण्याचा प्रयत्न आता अग्निशामक दलांच्या वतीनं करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।